आपण मुलांना चालायला शिकवतो, त्यावेळेला त्यांचा हात सोडतो आणि जेव्हा मुलं आयुष्य जगत असतात त्यांना जगायला आपण शिकवत असतो, तेव्हा त्यांचा हात सोडायची आपल्याला का बरं भीती वाटते? मुलांना स्विमिंग शिकवतो, डान्स शिकवतो, आपण वेगवेगळ्या लँग्वेज शिकवतो, कम्प्युटर शिकवतो, सगळ्या आधुनिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकवतो त्यांना, की आपली मुलं या जगामध्ये जगण्यासाठी अगदी एकदम कॅपेबल असावीत. तर आपण एक गोष्ट हे करत असताना विसरून जातो, की आपली मुलं प्रॉब्लेमला कसं फेस करतील, अडचणींना कशी सामोरे जातील. आणि इथूनच सुरू होतं स्नो फ्लो पेरेंटिंग. म्हणजे मुलांच्या वाटेमध्ये येणारे प्रत्येक अडचण, प्रत्येक प्रॉब्लेम आधीच सोडवण्यासाठी पालक तयार असतात. त्यांना ती हॅबिटच लागलेली असते. त्याला आपण म्हणतो स्लो फ्लो पेरेंटिंग. आणि खरं सांगू का, आज प्रामाणिकपणे मीही कबूल करते की मी ही चूक केलेली आहे. आता फरक फक्त एवढा झालाय की आपण पूर्वी मुलांना वाचवायचो, त्यांना सुरक्षित करायचो, अडचण आली की पहिलं आपण धावून जायचो. आणि आता काय करतो, आता आपण मुलांवर विश्वास ठेवायचा आहे, बस फक्त विश्वास ठेवायचा आहे, ते बरोबर योग्य दिशेने जातात. आता नेमकी चूक कुठे होते? मानसशास्त्र सांगतं की मुलांचा आत्मविश्वास यशामुळे नाही वाढत किंवा त्याला सक्सेस मिळालं म्हणून तो कॉन्फिडंट होत नाही, तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो की त्याने स्वतःहून एखादा प्रॉब्लेम सोडवलाय, त्याला आतून विश्वास येतो की अरे वा, मी हे करू शकतो, मी हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. आणि नकळत त्याच्या मेंदूमध्ये ही एक आठवण राहत नाही, तर हा एक लेसन बनतो की मी करू शकतो. आणि त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. प्रत्येक वेळी हे मुलांच्या प्रेमा खातरच घडतं. पालकांचं मुलांवर असलेलं प्रेम, त्याच्यामुळेच आपण मुलांना सेफ ठेवायला बघतो किंवा दरवेळेला गायडन्स देतो. आणि मग मुलांना असं वाटतं की खूप लेक्चर देत आहेत, तत्वज्ञान शिकवतात, पण तरी आपण त्यांच्याशी बोलत असतो. परंतु आपण मुलांना लढायला शिकवतोय हे लक्षात ठेवा. त्यांना कोणत्या गोष्टीचा सामना करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे हे शिकवायचे. परंतु आपणही आपल्याकडे पाहून मुलं शिकतात हे विसरायचं नाही. मी सांगितलं की कोणतीही गोष्ट होऊ दे, पण तुम्ही घाबरू नका, आमच्यापासून काही लपवू नका. कारण बाहेरचे सल्ला देणारे योग्य असतील की नाही माहिती नाहीये, त्यामुळे तुम्ही आमच्यापासून काही लपवू नका, सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. आणि कोणतीही परिस्थिती असू दे, भले चूक तुमची असू दे, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही ना काही मार्ग अडचणीतून निघतोच हे मुलांना सांगितलं. आणि सांगितलं की पडलं ना तर उभं राहता येतं, घाबरायचं नाही. आणि तो आत्मविश्वास आम्ही दोन्ही मुलांना दिला. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकते की खरंच अतिशय लाडही केले, मी खूप प्रेम दिलं जसं इतर सगळे आई बाबा आपल्या मुलांना देतात. आणि शिस्तीतही खूप वाढवलं, म्हणजे अगदी कडक शिस्त म्हटलं तरी चालेल. म्हणजे हा दोन्हीचा मला बॅलन्स साधता आला. आणि मला माझ्या हजबंडने ह्यामध्ये खूप साथ दिली. त्याच्यामुळे आज जे काही मुलं घडलीत किंवा जे आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत किंवा स्वतः डिसिजन घेत आहेत, त्याच्या मागे हे सगळ्या गोष्टी येतात. आणि प्रत्येक पालकांना मला खरं तर हेच सांगायचंय की मुलांमध्ये स्किल डेव्हलप होऊ द्या. त्यांच्या प्रत्येक वेळी त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना प्रॉब्लेम आला की लगेच त्यांना जवळजवळ त्यांना मदत करायला जाऊ नका. हा, अगदी आयतं उत्तर देऊ नका, पण उत्तर शोधायला मदत करा. त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या काही अडचणी येतात त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत राहा. आणि बरेच स्किल असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या मुलांना डेव्हलप करायला मदत करा. आम्ही सुद्धा आमच्या मुलांना मोठे करताना आत्मविश्वास त्यांना दिला, कॉन्फिडन्स कसा वाढवायला पाहिजे, लिडरशिप तुमच्यामध्ये हवी, तुमच्यामध्ये करेज हवं, धाडस हवं, धैर्य हवं, की लोकांशी कसं बोललं पाहिजे, संवाद कौशल्य हवं, आणि तुमच्यामध्ये एक ऑनेस्टी हवी, एक सेन्सिटिव्ह, एक संवेदनशीलता हवी, माणुसकी हवी. ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांच्यामध्ये ही बीजं रुजवत गेलो. सगळे पेरेंट्स आपल्या मुलांमध्ये ह्या सगळ्या रुजवत असतात या गोष्टी. परंतु ह्या रुजवत असताना जेव्हा मुलं घडत जातात तेव्हा ते त्यांच्या ह्याने घडतात. त्यांच्यामध्ये बी रुजवायचं, त्यांना सांगायचं काम तर आपण केलं, पुढे त्यांना डेव्हलप कसं करायचं ही ती मुलं ठरवतात. आणि हे खरं सगळं श्रेय त्या मुलांनाच जातं की ती मुलं स्वतःला डेव्हलप करतात, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. या समाजाच्या जगात वावरताना, कुटुंबापासून बाहेर पडल्यानंतर या सगळ्या जगाला सामोरे जाताना त्यांचे स्किल त्यांना उपयोगी पडतात. त्यांचं डेअरिंग, त्यांचं धाडस, त्यांची निर्णय क्षमता उपयोगी पडते. आणि ह्याच्या सगळ्यात महत्वाचं पेरेंट्सने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे की मुलं अनुकरणातून शिकतात. मुलं आपल्याला बघून शिकतात. आपले आई बाबा कसे राहतात, आपल्या घरातले आजी बाबा किंवा इतर नातेवाईक
कुटुंब कसं आहे त्याच्यातून मुलांमध्ये स्किल डेव्हलप होत असतात. कोणतीही गोष्ट मुलांना शिकून शिकत नाहीत, मुलं पाहून शिकतात, अनुकरणामधून जे शिकतात कायम आणि आयुष्यभर लक्षात ठेवतात. मुलांसाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बनवू नका, त्यांना उत्तर शोधायला मदत करा. त्यांना पडू दे, धडपडू दे, पण पडल्यानंतर उठायचं असतं हे त्याला सांगा. यालाच मानसशास्त्रामध्ये सेल्फ एफिकसी म्हणतात. म्हणजे स्वतः प्रॉब्लेम सोडवायचा. जी समस्या येईल ती स्वतः हाताळायची. मग पालक याच्यामध्ये पडत नाहीत किंवा पालकांनी पुढे येऊन तो प्रॉब्लेम सोडवायचा नाही. रस्त्यात असणारा बर्फ हटवणारं मशीन जसं स्लो फ्लो मशीन रस्त्यातला सगळा अडथळे दूर करतं, तसंच पालक आपल्या मुलांच्या रस्त्यावरचे किंवा त्यांच्या लाईफमध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम स्वतःच दूर करतात. जसं की मुलांना शाळेमध्ये काही भांडण झालं किंवा कधी शिक्षकांनी रागवलं, एखाद्या टीचरनं मारलं, आता तर मारायची पद्धतच बंद झालीये. आपल्या वेळेला छड्यातरी होत्या, छडी लागे छमछम विद्या येई घम घम, आता ते राहिलं नाहीये. तरी असं काही तक्रार आली स्कूलमधून की चालले पालक शाळेमध्ये, मुलांचं भांडण झालं, फ्रेंड सर्कलमध्ये काही प्रॉब्लेम आला, पडले पालक मध्ये. कुठे काही अडचण आली, मुलांना काही मिळालं नाही, पालक गेले मध्ये. आणि खरंच सांगते ह्या सगळ्या चुका मी स्वतः केलेल्या आहेत, परंतु तरी मुलं घडलीत माझी, कारण शिस्त आणि प्रेम ह्याचा जो बॅलन्स आहे ना तो साधायला जमलं मला. आणि मला त्याचा इतका आनंद होतो की जमलं बाबा ते, कारण हे करणं खूप महत्वाचं होतं. आजच्या काळामध्ये मुलांना वावरणं किंवा मुलं ज्या प्रॉब्लेमला फेस करतात किंवा ज्या टेन्शन मधून किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडतात, जो इतके अट्रॅक्शन त्यांच्या आजूबाजूला आहेत आणि त्यातून मुलं घडतायत, हे खरंच मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण आपल्या वेळेला एवढे अट्रॅक्शन नव्हते, आपल्याला फेसबुक नव्हतं, इन्स्टा नव्हतं, आणि आता एवढं सगळं असून सुद्धा मुलं काय ऍव्हरेजने पुढे जात आहेत, किती छान मार्क पाडतायत किंवा किती छान ते स्किल डेव्हलप करतायत, स्वतःचं नाव गाजवतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याचं ना जेवढं क्रेडिट मुलांना जातं ना तेवढंच त्यांना घडवणाऱ्या पालकांनाही. मी करू शकतो हा स्वतःवरील विश्वास. समजा एखादं मूल सायकल चालवायला शिकते आणि सायकल चालवता चालवता ते बऱ्याचदा पडतं, धडपडतं आणि पुन्हा उठून पुन्हा सायकल चालवतं. आणि जेव्हा त्याला समजतं की अरे मी पडलो, उठलो आणि पुन्हा सायकल चालवलीये, तेव्हा त्याचा जो आनंद असतो, जो त्याला कॉन्फिडन्स येतो, तो खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे त्याला लाईफमध्ये कधी तो पडला, धडपडला तरी उभं राहण्याची त्याला ताकद येते, तो कॉन्फिडन्स त्याच्यात डेव्हलप होतो. इमोशनल रेझिलियन्स हे तयार होत नाही. म्हणजे की एक मानसिक ताकद, की एखादा प्रॉब्लेम आला, एखादं संकट आलं तर त्याला कसं सामोरं जायचं, ही जी आतून जी ताकद येते ती मानसिक ताकद विकसित होत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता, की एखादं संकट आलं तर ते मी सोडवू शकतो, ही क्षमता त्याची विकसित होत नाही. त्यामुळे मुलांना प्रत्येक अडचणी, प्रत्येक वेळी मदत करणं सोडून द्या. त्यांच्या जवळ राहा, त्यांच्या सोबत राहा, त्यांना गाईड करा. पण त्याला आधी विचारा की हा प्रॉब्लेम आला, तो विचारायला आला की आई हा प्रॉब्लेम आलाय किंवा बाबा हे मला करायचं आणि मला येत नाही, तुम्ही करा. तर त्यावेळेला आपण असं विचारायचं एक पालक म्हणून की ठीक आहे, मी आहे तुझ्यासोबत, सांग तू काय करू शकतो, आता पहिलं पाऊल तुझं काय असेल किंवा तुझ्या डोक्यामध्ये हे पाहून पहिला थॉट काय येतो, त्याला विचार करू द्या. त्याची मानसिक पॉवर किंवा त्याची वैचारिक लेवल, त्याची थॉट प्रोसेस त्याला पुश करा, ते विकसित होऊ द्या. आणि प्रत्येक पालक हे काही मुद्दाम करत नाही, नकळत एक भीती असते मनामध्ये की माझा पाल्य इतरांच्या पाल्यापेक्षा मागं पडू नये, ही तुलना पण असते त्याच्या मागे. आणि एक गिल्ट असतं की मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही तर बाकीचं त्याला सगळं देतो. स्वतःचं अपूर्ण राहिलेलं बालपण किंवा अपूर्ण राहिलेली स्वप्न तो मुलांमध्ये पूर्ण करायला बघतो, की जे मला नाही मिळालं ते मी माझ्या मुलांना सगळं देईल, ही एक भावना त्याची असते ज्या वेळेला तो स्लो फ्लो पेरेंटिंग करत असतो. आज मुलांना अपयशापासून वाचवलं जातं, पण त्यांना अपयश कसं पचवायचं हे शिकवणं जास्त गरजेचं आहे. मी पडलो तरी मी उभा राहू शकतो, मी जिंकू शकतो, मी स्वतः काम करू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स त्याला आयुष्यात प्रत्येक वेळी उपयोगी पडतो. परंतु त्याच वेळेला जर आपण त्याला थोडं भीती घातली किंवा घाबरवलं की नको तू एकटा चालू सायकल किंवा मी सोबत राहतो किंवा मी सोबत राहते, तर त्याला ती सवय लागेल की माझ्यासोबत कोणतरी हवंय आणि त्याशिवाय मी काही करू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्याच्याकडून हा अनुभव
काढून घेऊ नका, त्याला तो अनुभव घेऊ द्या. आणि हळूहळू लक्षात आलं की मुलांना अडचणीतून बाहेर काढणं आणि अडचणीला तोंड द्यायला शिकवणं यात फरक आहे. मी जेव्हा मुलांच्या बरोबर आम्ही बोलायचो किंवा त्यांना कुठल्या प्रॉब्लेम बद्दल सांगायचो, त्यावेळेला एक गोष्ट असं अजून जाणवू लागली की मुलं आपल्या बरोबर बोलताना बऱ्याचशा गोष्टी राखून बोलतात किंवा पूर्ण क्लिअर बोलत नाहीत. मग त्याच्यामुळे मुलं कधी कधी अडचणीत सापडतात. मला अजून एक गोष्ट इथं सांगायची आहे की माझ्या मुलांनी तर माझं नाव सॅटेलाइट मॉम आणि CID मॉम असं दोन्ही मुलांनी, मुलींना आणि मुलांनी मोबाईल मध्ये सेव्ह केलं होतं. मी जेव्हा ते पाहिलं ना, तेव्हा खरं तर असं राग येत होता, परंतु हसू जास्त आलं होतं की असं का केलं असेल. तर मला माहिती होतं की ते असं का झालं, कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी खूप प्रोटेक्टिव्ह असतात. त्यांना वाटत असतं माझं मूल एकदम सेफ असावं, कोणी त्याला फसवू नये, कोणी त्याला त्रास देऊ नये. परंतु मुलांना हे त्यावेळेत ते समजत नसतं. त्यांना वाटत असतं नाही, माझी आई किंवा माझे बाबा सॅटेलाइट सारखं माझ्यावर लक्ष ठेवतायत, CID सारखे सारखे क्वेश्चन करतायत, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. पालक म्हणून आपली काय इच्छा असते की मुलांनी आपल्यावर आयुष्यभर अवलंबून राहावं, की त्यांनी स्वतःच्या पायावर उभे होऊन आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला त्यांना स्वतः सामोरं जावं असं वाटतं ना आपल्याला. त्यासाठी आपल्याला स्लो फ्लो पेरेंटिंग थांबवलं पाहिजे किंवा बॅलन्स साधता आला पाहिजे. मुलांचं संगोपन करताना किंवा त्यांना कोणत्या गोष्टी शिकवताना तो एक ताळमेळ साधता आला पाहिजे व्यवस्थित. आपल्याला जेव्हा मुलं म्हणतील ना की आई बाबा तुम्ही मला जे शिकवलं, जी शिस्त लावली किंवा जेव्हा जेव्हा मला रागवलात, गायडन्स केलं, ते खूप बरं झालं. जी बंधनं माझ्या लहानपणी घातली होती किंवा ज्या गोष्टीपासून तुम्ही मला लांब ठेवलं, ज्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं, जे स्किल तुम्ही माझ्यात डेव्हलप केले, त्याच्यामुळे आज मी खंबीरपणे उभा आहे, जगासमोर उभा आहे, या जगामध्ये मी वावरतोय. येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मी सामोरं जाऊ शकतो, कारण मी तसा तयार झालोय. हे ऐकताना किती आनंद होईल बरं. तर अशीच एक आठवण मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. आम्ही जेव्हा आमच्या मुलांना एज्युकेशनसाठी बाहेर पाठवलं, तर त्यावेळेला खूप आठवण यायची त्यांची. खूपदा तर सगळ्यात खरं तर म्हणजे स्ट्रिक्ट होते मी खूप. त्यांच्यावर बंधनं होती, रागवणं होतं, मार होता. मुलांच्या वडिलांनी त्यांनी कधीच त्यांना रागवलं नाही किंवा मारलं नाही कधी. रागवलं आहे पण मारलं नाही कधी. पण त्यामुळे जास्त रडायला ऍक्च्युली मलाच यायचं. मी खूप रडायचे, खूप आठवण यायची मुलांची. आणि त्यांचा तेव्हा फोन आमच्या दोघांना आला की आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुम्ही आमचे आई बाबा आहे. तर ते ऐकताना अक्षरशः रडत होतो मी दोघे पण. तर त्यांना म्हटलं काय झालं, तर म्हणे जे जे तुम्ही शिकवलं, जे धाडस दिलं, जी जिद्द दिली, जे लिडरशिपचे स्किल दिले, जे संवाद कौशल्य तुम्ही शिकवलं, जे कम्युनिकेशन की कसं बोलायचं लोकांशी, किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवल्या, त्या सगळ्या उपयोगी पडतायत. फक्त त्रास ह्या गोष्टीचा होतोय की तुम्ही खूप लाड केले आमचे. बाहेरचं जग खूप वेगळं आहे आणि फॅमिली खूप वेगळी आहे. फॅमिलीमध्ये जे प्रोटेक्शन किंवा जे प्रेम, संरक्षण मिळतं, सेफ्टी वाटतं, तेवढं बाहेर नाही वाटत. ते फक्त द्यायला राहिलं. परंतु तो बॅलन्स साधला गेला. जे इतर स्किल शिकवले गेले किंवा मुलं निरीक्षणातून जे जे शिकले, त्याच्यातून ते डेव्हलप होत गेले. आणि ते ऐकताना जो आनंद एक पालक म्हणून होता ना, जो अभिमान वाटला, जो आनंद झाला, तो फार वेगळा होता. त्यामुळे मी नेहमी सांगते की माझ्याकडून तर खूप चुका झालेल्या आहेत, पण तो बॅलन्स पण साधला गेला. तर मुलांना त्यांचे फ्रेंड सर्कल चांगलं मिळालं, त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं. या जगामध्ये वावरण्यासाठी काय काय स्किल पाहिजे किंवा कसं सामोरं जायचं हे त्यांना प्रॉब्लेम येत गेले आणि ते त्यांचं तेच शिकत गेले. तर ह्या गोष्टींमुळे एक गोष्ट अशी लक्षात आली की अरे खरंच की हे जे स्नो फ्लो पेरेंटिंग आहे ते कितपत गरजेचं आहे आणि त्याला लिमिटेशन आहे, कुठपर्यंत ते योग्य आणि कुठं गेल्यावर किंवा लिमिट क्रॉस केल्यावर त्याचे काय विपरीत परिणाम होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्या पालकांना खूप गरजेचं आहे की मुलांना कुठे शिस्तीत ठेवायचंय, कुठे त्यांना रागवायचंय, प्रेम करायचंय. परंतु हे पर्सन माझं मत आहे की मुलांशी आजकाल आपण खूप ऐकतो की मुलांशी फ्रेंडली राहा, मुलांचे मित्र बना.
छान आहे, ओके, मलाही ते मान्य आहे. मी आणि माझे हसबंड आम्ही आमच्या मुलांचे चांगले फ्रेंड आहोत. पण मला असं पर्सनली वाटतं की मी जास्त त्यांची पालकच आहे अजून. म्हणजे पालकाचा जो म्हणजे आई होण्याचा जो धाक आहे किंवा जे प्रेम आहे किंवा जे गायडन्स आहे तो अजून नाही सोडलेला. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मित्र व्हाच तुम्ही, मुलांचे मित्र जरूर व्हा, पण तुमचं पालकत्व सोडू नका. कारण दर वेळेलाच मित्राचीच गरज असते असं नाही. त्या मित्रत्वाच्या बरोबर पालकांनी त्यांची जबाबदारी, त्यांची कर्तव्य, तर ती जी मुलांना समजून सांगितली. कधी कधी मुलांना रागवणं पण खूप गरजेचं असतं. नेहमीच त्यांचं चुकतं असं नाही किंवा नेहमीच आपलंच बरोबर असतं असंही काही नाही. तरीही मला पर्सनली असं वाटतं की मुलांचं मित्र तर जरूर असावं, पण पालकत्व पालकांनी बिलकुल सोडू नये. पालकांचं प्रेम, त्यांचं गायडन्स, त्यांची शाबासकी मुलांसाठी खूप आवश्यक असते. स्नो फ्लो पेरेंटिंग मध्ये काय चुका आपल्याकडून होत आहेत हे आपण शोधूया. मलाही माझ्या चुका अगदी दिसतात की मी काय काय चुका केलेल्या आहेत. तर तुम्हाला असं काही जाणवतं का की तुमच्या पेरेंटिंग मध्ये किंवा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर पालकत्वाची भूमिका निभावताना कोणत्या या स्लो फ्लो पेरेंटिंगच्या चुका तुमच्याकडून होत आहेत? मुलांच्या वाटेतले कोणते अडथळे तुम्ही लगेच दूर करता आणि ते योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.